तर मित्रांनो आपण आलोय आता लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डन मध्ये. तर चला जाऊया आतमध्ये. जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो दुपार झाली आहे, म्हणजे अजून दुपार नाही झाली पण 11-12 वाजलेत आणि नाईट ड्युटीवरून आलो होतो. स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्र आला होता आपला, नाही का, लांबून आलेला आहे, कॉलेजमध्ये सोबत होतो, मराठवाड्यामधला मित्र आहे. तर बोलवलं त्याने, चाललोय आता एफसी ला. प्लॅन काय नाहीये, नाईट माझी थर्ड नाईट आहे, झोप कंप्लीट नाही, तिन्ही नाईट बिझी गेल्यात. स्टील मित्र आलाय म्हणून चाललोय. लय खाजे लय झोपायचं सोडून मी तिकडे चाललोय, म्हणजे तुम्ही बघू शकता काय क्रेज असन, काय आमचं म्हणजे जुगलबंदी असन. तर चला जाऊया, कारण मित्र आलाय रे, जायचं परत. उद्याचा दिवस उजळंग नाही आपल्याला माहित नाही. एन्जॉय, चला जाऊया. ऑलमोस्ट शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आणि भाई पण आलाय. भाई मोबाईल पडला, मोबाईल महत्वाचा आहे. आता आम्ही ना आलीलर केला कर एवढ्या उन्हात आहे ना, लोणावळा आणि जमले तर लोणावळा मुंबई जाऊया. काय आता आमच्या डोक्यात काही ना सांगता येत नाही. आता आमचं डोकं नाही. मुंबईहून गोवा नको आणि बनवू. मी थर्ड नाईट करून आले, मी झोप नाही मला 3 दिवस. जाऊ दे बरं. स्टार्ट झालंय. काढ. फायनली आपण निघलोय आता लोणावळ्याला जायला आणि 12:05 करेक्ट ट्रेन सुटलेली आहे. अजिबात काय त्याच्यात काय ना वाद नाही झाला की उशिरा लेट वगैरे. आता बघू पुढचं नियोजन कसं आहे. बाई पण आहे सोबत, आता बाईला पण दाखवतो. चला जाऊया. लय वार आहे, मला वाटत नाही की आवाज वगैरे येत असं, पण बघ तुम्ही एक आता एक ट्रायल साठी काढलाय. हा बघा माळसकर नाईट करून आलाय, झोपलाय, पण तरी पण लोणावळा यायचं यायला. भरायचं नसतंय पण आपण जाणार आहे. कोणतं स्टेशन आलो भाई आपण? हे मला आवडणारं सगळ्यात सुंदर रेल्वे स्टेशन. बाजूला नदी, प्लॅटफॉर्म आणि खाली नदी. श्री जाखू माता मंदिर, जय हो. आमच्या समोर तुम्ही बघू शकता, इकडे आहे ना, मी आता हात बाहेर नाही काढत रेल्वेचा. हा समोरचा आहे ना, हा विसापूर आहे. यामध्ये एक गॅप आहे, इथून हा रोड जातो पलीकडे, आणि हा समोर विंचोकडा बघू शकता तुम्ही लोहगडचा. आता सध्या तरी सगळं रखरखीत झाले, कारण उन्हाळा चालू आहे, पण अजून 15 दिवसांनी तुम्ही ना माहोल बघू शकता. तर मित्रांनो आम्ही ना 12:05 निघलो होतो आणि आता फायनली पोहोचलोय लोणावळ्यामध्ये. आता टायमिंग काय झालं भाई? 1:35 1:35 आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 तासात आम्ही आलोय. तर आता पहिल्यांदा लय भूक लागली आहे, काहीतरी मस्त जेवण करू. समोर आजी आहे ना, ते विकतात आहे आपलं काळी बाई ना, घेऊ खाली गेलो किंवा आपण, नाही का, आता काळी महिना नको खायला, नाही तर भूक मोड होईल सगळी. पहिल्यांदा प्रॉपर जेवायचं, नाही तर उगाच ते सगळं घाई केलं ना. चल इकडून तो. मित्रांनो गाया वगैरे चरते ते, ज्या अशा मोकाट सोडलेल्या गाया असतात. आणि इकडं डॉगेश भाई, आता त्यांचं काहीतरी फाईट बीट होती काय नो, बघू कोण कोणाला जागा देते. डॉगेश भाईने कल्टी मारलेली, त्यांनी कमीपणा घातला, कमी बापाचे झाले ते. आणि आम्ही इथं आता बसतोय. भाई कोणता डॅम आहे ना, आमचं नाव विचारलो मी. भुशीने कोणता डॅम आहे? लोणावळा डॅम आहे, नाही का. इकडं रोड बीड आहे, इकडे लोक बसलेत मस्त, नाही का, चिल मारत. आम्ही पण बसले गारव्याला. आणि ना पुण्यातल्या हवेत आणि इकडल्या हवेत फरकच आहे, काही पण म्हणा बरं का. थंड हवा आहे मस्त इकडे, ऊन दिसते तुम्हाला बाहेर. एअर क्वालिटी इंडेक्स भाई, तुम एअर क्वालिटी इंडेक्स पिकअप गए. जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे. हवामानाची पातळी इकडे जरा चांगली वाटते मला पुण्यापेक्षा. पुण्यात ट्रॅफिक वगैरे खूप झाले ना, आणि सगळं कन्स्ट्रक्शन एरिया असल्यामुळे सगळेजण बाहेर शिफ्ट होतात पुण्याच्या. गाया रोड क्रॉस करतात.
ती डॉगेश गँग फिरायला आली होती. तर आता आमचा प्लॅन आहे ना चाललाय मित्रांनो. आता आम्ही ना लोणावळा डॅम पाशी होतो. मित्रांनो आम्ही आता आहे ना लोणावळा डॅम पाशी होतो. तर आहे ना गाडीसाठी एक लिफ्ट मागतोय. रिक्षा पण नाही इकडे नाही का, रिक्षा करून इथे आम्ही ना समोर मॅगडी आहे हायवेला, तिकडे जाणार होतो. पण आता भाई कर रे आत या गाडीला, कोणीच नाही थांबत आहे. लड़कों के लिए कोई गाड़ी नहीं रखती. भाई यहाँ में लड़की होता ना 10 गाड़ियां रुक जाती इधर और पूछती मैम किधर जाना है, मैम इधर जाना है, इधर जाना है, टाइगर पॉइंट जाना है, किधर जाना है. पट पड़े हम लड़के. आते सलाम ठोक के जाते सलाम ठोक के. क्या है भाई, ऐसा ही जाएगा जिंदगी. भाई रुको यार, कोई तो एक अनजान जगह पे खड़े हम दोनों मासूम से लड़के, जिनकी शक्ल तो देखो. दे दो यार कोई तो लिफ्ट दे दो. मित्रांनो कोणतीच लिफ्ट नाही भेटली. शेवटी ना स्वामींचं वाक्य आहे, आयुष्यात कायम नेहमी पुढे चालत राहा, म्हणून आता आम्ही पुढे चालत राहतो. बघा स्वामींचं नाव घेतलं आणि आपल्याला लिफ्ट पण भेटली. पुण्याचाच मुलगा होता, त्यांनी मला पुढं मुंबई पुणे हायवे तिथपर्यंत सोडलं. चांगलं वाटलं. त्याला बाय बाय करून आपण जरा इथे बाई येसपर्यंत चष्म्याचं दुकान होतं, जरा ट्राय केला चष्मा कसा दिसतोय ते ना. मुंबई पुणे हायवे जे मॅगडी ना समोरचं, त्याच्या समोरच आपल्या अकिरा भाईचं आहे ना चष्म्याचं दुकान आहे. आणि जे छोटे छोटे लघु उद्योजक आहे ना, त्यांना आपण आहे ना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्याकडून खरेदी केली पाहिजे. कारण आता तुम्ही काळ बघू शकता, एकदम गरीबाचं आहे ना सरकारने फार वाटोळं केलंय, आणि त्यांच्यासाठी आपण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे. बाई चांगलं करतोय, आपल्या चॅनलला पण सपोर्ट राहते. दोघं आपण सेम लेवलचे, तू पण खालून तयारी करतोय, मी पण खालून तयारी करतोय, एकदम ग्राउंड लेवल पासून. तर चला, चष्म्यावाल्याला बाय बाय करून आपली सवारी निघली पुढं मॅप्रो गार्डन कडं. भाई आणि मी एकदम खुशीत होतो की कसा असेल माहोल पुढचा. आणि हा तर चला बघूया. तर मित्रांनो आपण आलोय आता लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डन मध्ये. तर चला जाऊया आतमध्ये. चल फिरते, वाटते हवा घालायला लोकांना. निसर्गाला हवा द्यायला. निसर्गाला कशाला, निसर्गाचा आपल्याला हवा देते. हा चाललोय आतमध्ये, एंट्री करतोय मॅप्रो गार्डन मध्ये. काय आता काय खाता येईल तर बघूया. सर्व टेस्टिंग करायला. हा सर्व टेस्ट करायला. काय टेस्ट करतो आई, पहिल्यांदा इथून जाऊ, पहिल्यांदा इकडून जाऊ. हा नॅचरल फ्रुट्स मधून इकडे काहीतरी पुढे गेम चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता भाई सर्व टेस्ट करणार आहे. भाई सर्व टेस्ट करणार आहे. बाईक लय माले वाटतंय, त्यामुळे टेस्ट करतोय सगळं तो. चला टेस्ट करूया. काय घेतले बाई? तर मित्रांनो आपण आता ना ग्रीन ऍपल ट्राय करतोय. नंबर 1 आहे मित्रांनो. फुकटचं तेवढं पौष्टिक या उद्देशाने एक पुसतकर आणि एक पुणेकर ट्राय करते. मॅप्रो गार्डनला लुटण्याचा कार्यक्रम चालू आहे सध्या. आले पान फ्लेवर ट्राय करायला. थँक्यू. चालू आहे मसालेदार फ्रूट बारच्या स्टॉलला. भाई ट्राय करतोय. मला सांग तर खायला, मला आहे का चांगले? नंबर लिटिल बिट आहे. हे भारी, हे भारी आहे. कोणते खाल्ले आपण? चॉकलेट मावा ना? पान पान कोणतं होतं ते? पान चॉकलेट. चॉकलेट पान. चॉकलेट पान होतं ना, तेच मस्त आहे. बाकी सगळीकडे प्रोडक्ट लावले त्यांचे. मॅप्रो मधले ना सगळे जवळपास जेवढे फ्री मधले टेस्ट करायला आपले चॉकलेट्स वगैरे ज्यूस होते ते सगळे ट्राय केले. आणि आता आपण मॅप्रोच्या वरती जे रेस्टॉरंट्स वगैरे तिकडे आलोय. चला जाऊया. याच्या आधी पण मी आलो होतो इकडे, पण काही चेंज नाही झालं, सेम ॲज वेल. बघू शकता सगळे फोटो काढतो. पण आता काय आपल्याला फोटो काढायची इच्छाच नाही राहिली आता. चलो काय सीन दाखवते ते का बघू.
जुगार बघा तुम्हाला बघा चालू आहे जुगार जुगार धंदा फक्त भाई इतना बंडल तो मेरे पास भी नहीं रे भाई कैसे कमाए इनके देख लो भाई कमा रहा है अच्छा कमा रहा है बिजनेस वैसे अच्छा है अँड बेरी बॉल 1 in 2 क्या बरेचसे गेम आहे का मित्रांनो मॅप्रो गार्डनच्या वरती रेस्टॉरंट वर आलो होतो थोडं आम्ही खाल्लं पिल्लं आणि एक मला सीन दिसला आता नाही का ते तुम्ही पुढं खिडकीत बघू शकता नाही का एक लहान मुलगा आहे आणि त्याची आई आहे ती त्याला खेळवती तिथं पण त्या पोरांचं म्हणजे अंगण किती केवढंच झालं बघा ना फक्त खिडकीपुरतं मर्यादित आम्ही लहान होतो तर आम्हाला पार रान होतं पुढं हिंड पुढं काय कर पार गोठ्यात गाईच्या खाली पार पडलेलो आहे आम्ही लाता बिता खाल्ल्यात पण या पोरांचं आयुष्य किती म्हणजे शहरीकरण वाढल्यामुळे बघा ना पोरांना कुठं कुठं म्हणजे त्यांचं बालपण काय ते काय सांगणार आमचं बालपण खिडकीत गेलं आणि लोणावळ्यामध्ये आम्ही तर आता सांगू वाटलं नाही की किस्सा असाच आता नवीन फ्युचरचं बालपण आणि आपल्या बालपणमध्ये किती फरक होता तर भाई लोक आता आपण थोडं आतमध्ये बसलो होतो एसी मध्ये थोडं आपलं डिटॉक्स वॉटर वगैरे पिऊन आहे ना आता जायचंय घरी ऑलमोस्ट किती वाजले ते भाई आता 7 वाजले 6:45 ना 6:45 वाजले ते गेलं पाहिजे लवकर इथून आम्हाला अजून काय आता काय नाही चला जाऊया चलो हां कोणती वाली डायरेक्ट पुणेवाली ते फायनली लोणावळा स्टेशनवर आलोय आपण तुम्ही बघू शकता मागं आता आपल्याला एक्सप्रेस पकडू किंवा आहे ना बघू लोकल भेटते का काय झालं पुणे मुंबई यायचं फायनली आता आपण डेक्कन क्वीन मध्ये बसलोय आणि भाई ना आमच्या शहरावर तुम्हाला जरा भीती दिसत असेल कारण टीसीची भीती आहे आम्ही तिकीट काढले जनरलचं आणि बसलोय डेक्कन क्वीन मध्ये आम्हाला 45 मिनिट्स मध्ये पुण्याला जायचंय त्याच्यामुळे ही आमची सगळी काय म्हणू शकतो आपण खराटोप आहे बघू किती लक साथ देते ते जाऊया आता काय जास्त काय व्हिडिओ वगैरे नाही काढत बसत नाही काय प्रतिक्रिया ती काही नाही तू बंद कर चला मित्रांनो आता जस्ट आम्ही ना किती वाजले भाई टाइम सांग 8:30 वाजता ना डेक्कन क्वीननी ना एक किती वाजता पोहोचतो आपण 5-10 मिनिटं अगोदरच पोहोचलो आपण 45 मिनिटातच पोहोचलो आणि 40 मिनिटातच. 40 मिनिटातच आणि आता भाई चाललाय बघू आता परत कधी भेट होते चल भाई जाऊ का भेटी शिकार आला नाही फक्त आमच्या शिकार ग्रुप मधला नाही एक शिकार नाही आला जाऊ का चला बाय हा बाई जाऊ का मग संध्याकाळी आपला चॅनल जरा वाढवतो दुसऱ्याला सगळे पाहते सबस्क्राईब करायला होतं घरचे पाहते माझ्या घरचे आता जरा नीट बोलावं लागणार आहे नाही का कधी कधी तोंड सुटत माझं पण आता तोंड जरा जागेवर ठेवावं लागेल चल जाऊ का मग बाय चल भाई तू येतो काय सोडायला आता जा. तर मित्रांनो रूमवर आलो होतो आणि आल्यानंतर जरा फ्रेश वगैरे झालो जेवण केलं तर आज आपल्या ब्लॉग मध्ये आज आपल्याला नाईट ऑफ होतं मला माहित होतं तर पूर्ण आपण आपला जो मित्र आहे कॉलेज फ्रेंड तो बऱ्याच दिवस पुण्याला आला होता तर म्हणलं कुठं जायचं तर म्हणलं लोणावळ्याला जाऊ तर तिकडे गेलो मायप्रो गार्डन वगैरे एक्सप्लोर केलं ठीक आहे आणि मग आलो वापस अशा प्रकारे आपला आजचा दिवस स्पेंड झालाय तुम्ही आजचा ब्लॉग जरूर बघा आणि हा तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला नक्की आवडणार तर ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय